जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 23 जुलै 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव वाढल्याचे पाहायला मिळाले। आर्यमान मेघदूत या व्हरायटीला 750 ते पावणे 800 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला। सरासरी 600 रुपयापासून तर 700 रुपयापर्यंतचे बाजारभाव टोमॅटोला वाढलेले पाहायला मिळत आहेत। अगदीच सुपर जे टोमॅटो असतील त्यांना पावणे 800 पर्यंतचा देखील बाजारभाव मिळाला। एखादं वकल 800 रुपयांनी देखील विक्री झालेला आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 23 जुलै 2025 रोजी टोमॅटोला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची टोमॅटो मार्केट परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक चांगली पर्वणी ठरत आहे। साधारणतः 35-40 हजार कॅरेटची आवक होती। ते आर्यमान म्हणून व्हरायटी आहे, ती 600 ते 700 पर्यंत चांगले माल गेले, म्हणजे ॲव्हरेज 600 ते 650 सर्रास चाललं आणि थोडाफार माल 650 ते 700 पर्यंत गेला। 62-42 ते 500 550 जे अजून 6 आहे ते पण 650-700च्या रेंजमध्ये गेलं। अथर्व आणि जे 62-42 चे जुने प्लॉट होते का, जे मे महिन्यामध्ये पाऊस झाल्यामुळे थोडंसं खराबी झाली होती, तर ते बऱ्यापैकी 70% प्लॉट आता संपलेले आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर आवक पाहिली तर मागच्या आठवड्यात 55-60 हजार 70 हजारापर्यंत आपली आवक गेली होती। मग आता ती डायरेक्ट थोडक्यात एक 60% वरती आली, 35-40 हजाराच्या आसपास आलेली आहे। शेतकरी बांधवांना एवढंच माझं म्हणणं आहे का, अजूनही हिवरगाव किंवा नाशिक पट्टा चालू व्हायला 15-20 दिवस ते जवळजवळ महिनाभर टाईम आहे। त्याच्यामुळे रात्रीचं वगैरे कोणी माल घेऊन नका येऊ, बाजार हे टिकून राहणार आहे। त्याच्यामुळे गडबड गोंधळ म्हणजे असं घाबरून जाऊ नका। बाजार याच्या अजून तर मला तर काय वाटत नाही 20-25 दिवस बाजार कमी येतील म्हणून। त्याच्यामुळे आपला माल वेळेत आणा, चांगल्या प्रतीची निवड करा, वजन वगैरे व्यवस्थित आणा, चांगले बाजार भेटतील 100%, मला याचं खात्री आहे। 23 जुलै 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव चांगले मिळाले। आर्यमान त्याचबरोबर मेघदूत या व्हरायटीला बाजारभाव 750 रुपयापर्यंत मिळाले। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 23 जुलै 2025 रोजी आर्यमान आणि मेघदूतला 700 ते 750 पावणे 800 पर्यंत बाजारभाव मिळाले। शेतकरी बांधवांनो, टोमॅटोचे बाजारभाव वाढत असले तरी टोमॅटो तुम्ही सॉर्टिंग करून आणा, 22 किलोचं क्रेट विक्रीला आणा, की जेणेकरून तुमच्या टोमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळेल। टोमॅटो विक्रीला आणताना माल निवडून आणा, का जेणेकरून तुमच्या टोमॅटोचे पैसे अधिकचे होतील। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं नियोजन चांगलं राहिलेलं आहे। त्याचबरोबर त्यांचे असलेले कर्मचारी हे सुद्धा सकाळपासून या ठिकाणी उभे असतात। गाड्या व्यवस्थित लागल्या जाव्यात, व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये याबाबतची काळजी घेतली जाते। इथं अल्प दरामध्ये शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था आहे। शेतकरी बांधवांनो, सध्या टोमॅटोला बाजारभाव चांगला आहे, माल निवडून आणा आणि आपल्या मालाचे अधिकचे पैसे करा। पण एक नक्की आहे, यंदाच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पाऊस झाल्यामुळे टोमॅटोचं अर्थकारण यावर्षीचं पूर्णपणे कोलमडलेलं आहे। व्यापारी बांधवांना आपली विनंती आहे की शेतकरी अतिशय काबाड कष्ट करतो, तर आताच्या फोडाप्रमाणे टोमॅटो पिकाला जपत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव आपण मिळवून द्याल अशीच अपेक्षा। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।